काल आपण कॅन्सरविषयीचा अभ्यास करत होतो. कॅन्सरचे कारण कोणते आहेत किंवा त्याची लक्षणं कशी असतात हे आपण काल पाहिले होते. आज आपण त्याचे डायग्नोसिस कशा पद्धतीने केले जाते, म्हणजे त्याचं निदान कसे होते आणि त्यावरती उपचार कसे केले जातात हे पाहत आहोत. व्हेरियस टेक्निक्स लाईक CT स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी आर यूज्ड इन अ डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. वेगवेगळ्या टेक्निक्स वापरल्या जातात. CT स्कॅन आपल्याला माहिती आहे की CT स्कॅनद्वारे कॉम्प्युटेटेड टोमोग्राफी असं म्हणतात CT स्कॅनला, की ज्याद्वारे वेगवेगळ्या शारीरिक जे बिघाड असतात त्याचं निदान करण्यासाठी CT स्कॅन केलं जाते किंवा MRI स्कॅनसुद्धा केले जाते. MRI स्कॅन काय आहे तर मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग आहे, की ज्यामध्ये आपल्या शरीराचे इंटरनल स्ट्रक्चर जे आहे ते इंटरनल स्ट्रक्चर पाहिलं जातं. एक्सरेचा सुद्धा आपण उपयोग करतो, पण एक्सरेपेक्षा जास्त क्लिअर इमेजेस, जास्त क्लिअर पिक्चर आपल्याला MRIच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे आजारांचे किंवा शरीरामध्ये असलेल्या बिघाडाचे योग्य त्या पद्धतीनं निदान लागण्यास मदत होते. त्यानंतर अजून जी एक पद्धती वापरली जाते ती म्हणजे मॅमोग्राफी. आता मॅमोग्राफी काय आहे तर मॅमोग्राफीलाच मॅस्ट्रोग्राफी असं सुद्धा म्हणतात. मॅमोग्राफी किंवा मॅस्टरोग्राफी म्हणजे काय तर शक्यतो जे आपण ब्रेस्ट कॅन्सरविषयी ऐकतो, स्त्रियांमध्ये जे स्तन कॅन्सरविषयी जे आपण ऐकतो, त्याचं एक प्रॉपर डायग्नोसिस करण्यासाठी मॅमोग्राफी हे टेक्निक यूज केलं जातं, की ज्यामध्ये लो एनर्जी एक्सरेचा वापर केला जातो आणि त्याद्वारे कॅन्सरविषयीचं डायग्नोसिस आणि स्क्रीनिंग जे आहे ते केलं जातं. मॅमोग्राफीमधून लवकर डिटेक्शन होतं, म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचं डिटेक्शन, स्तन कॅन्सरचं निदान लवकर लागण्यासाठी मॅमोग्राफी ही टेक्निक यूज केली जाते. आणि बायोप्सी काय आहे तर शरीरामध्ये ॲबनॉर्मॅलिटीज झाल्या असतील कॅन्सरमुळे ते शोधण्यासाठी बायोप्सी हे टेक्निक यूज केलं जातं. आता बायोप्सी हे टेक्निक नक्की काय आहे तर ज्या ठिकाणच्या कॅन्सरविषयीचे डॉक्टरांना शंका असेल, म्हणजे एखाद्या रुग्णाला ज्या पद्धतीने त्रास होत असेल त्यावरून डॉक्टर त्या अवयवाची बायोप्सी करण्याचं ठरवतात. त्या पर्टिक्युलर अवयवाची बायोप्सी म्हणजे काय तर एखादं त्या अवयवामधील, त्या इंटरनल ऑर्गनमधील टिश्यूज घेतले जातात. मग ते स्किनमधील असू शकतात, स्टमकमधील असू शकतात, किडनीमधील असू शकतात, लिव्हर किंवा लंग्समधील असू शकतात आणि त्यातून त्या पार्टमधले टिश्यूज काढून घेतले जातात. बायोप्सी ह्या मेडिकल प्रोसेसमधून हे सॅम्पल घेतलं जातं आणि मग त्या सॅम्पलचे एक्झामिनेशन मायक्रोस्कोपमध्ये करून त्याद्वारे कॅन्सरचं डिटेक्शन करता येतं. बायोप्सी कॅन्सरसाठी जसं यूज केली जाते तसं अल्सर वगैरे जरी असेल तरी त्याचं डिटेक्शन करण्यासाठी सुद्धा बायोप्सी यूज केली जाते. बायोप्सी ही टेस्ट केली जाते. म्हणजे अशा अनेक आधुनिक टेक्निक यामध्ये वापरल्या जातात, की ज्या टेक्निकमुळे कॅन्सरचं निदान लवकर लागू शकते. इन केस ऑफ ट्रीटमेंट अलॉंग विथ कॉन्व्हेन्शनल मेथड्स लाईक केमोथेरपी, रेडिएशन थेरपी अँड सर्जरी, मॉडर्न टेक्निक्स लाईक रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी आर ऑल्सो फॉलोड. इन केस ऑफ ट्रीटमेंट उपचार करत असताना कॉन्व्हेन्शनल मेथड्स, कॉन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक आधीच्या ज्या पद्धती आहेत, मग ती केमोथेरपी असेल तर केमोथेरपी म्हणजे काय तर केमोथेरपी म्हणजे रसायनांची थेरपी. काही रसायनांचा उपयोग करून शरीरामध्ये वाढलेल्या या पेशींना नष्ट केले जाते. आपल्याला माहिती आहे, आपण काल पाहिलं कॅन्सर म्हणजे काय आहे तर अनवॉन्टेड, अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ. मग या वाढलेल्या ज्या सेल्स आहेत त्यांना नष्ट करण्यासाठी काही रसायनांचा उपयोग केला जातो आणि त्याद्वारे केमो केल्या जातात. अर्थात केमोथेरपी करत असताना त्या कॅन्सरचा, त्या गाठीचा प्रादुर्भाव केवढा आहे यानुसार आणि कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे यानुसार केमोथेरपी केली जाते. केमोथेरपी
किती वेळा करावी लागेल हे त्या कॅन्सरवरती आणि त्या कॅन्सरचा जो पेशंट आहे त्यावरती अवलंबून राहते, की म्हणजे किती प्रमाणात किंवा कॅन्सर आहे यावरून केमोथेरपी ठरवली जाते. रेडिएशन थेरपीसुद्धा याच पद्धतीने आहे. आणि सर्जरी, रेडिएशन थेरपीमध्ये आणि सर्जरीमध्ये काय केलं जातं तर पर्टिक्युलर ती एखादी जी कॅन्सरची गाठ असेल ती सर्जरी करून काढून टाकली जाते. मॉडर्न टेक्निक्स लाईक रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी आर ऑल्सो फॉलोड. रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरीसुद्धा केली जाते. म्हणजे नॉर्मल सर्जरी करत असताना शरीराला वेदना जास्त होतात. रोबोटिकमध्ये त्याचे साईड इफेक्ट्स कमी होतात आणि ट्यूमर रिमूव्ह करण्यासाठी म्हणजे ती गाठ जी असते, कॅन्सर जो असतो, कॅन्सरच्या पेशी ज्या आहेत त्या नष्ट करण्यासाठी रोबोटिक सर्जरीसुद्धा केली जाते. रोबोटिकप्रमाणे हल्ली लॅप्रोस्कोपिक सर्जरी अनेक प्रकारच्या सर्जरीज या लॅप्रोस्कोपीच्या माध्यमातून केल्या जातात. त्याचाच उपयोग कॅन्सर सेल्सना नष्ट करण्यासाठी सुद्धा तो पार्ट, ते गाठ जी असेल ती काढून टाकण्यासाठी लॅप्रोस्कोपिक सर्जरीसुद्धा यूज केली जाते. अशा अनेक वेगवेगळ्या डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट आहेत. पण तरीसुद्धा एकदा झालेला कॅन्सर बरा होईल याची गॅरंटी खूप प्रमाणात कमी आहे. त्यामुळे मग याच्यावरती उपाय कोणता तर होऊ न देणं याची काळजी घेणे. अर्थात कॅन्सर होण्याला पर्टिक्युलर रिझन नाही हे आपण काल बघितले, पण तरीसुद्धा व्यसनांच्या आहारी न जाणं, स्मोकिंग न करणं, योग्य डाएट फॉलो करणं या गोष्टींनी काही प्रकारचे कॅन्सर थांबू शकतात. म्हणजे त्यावरती नियंत्रण मिळवता येते. कंट्रोल्ड डाएट हेल्प्स टू प्रिव्हेंट सम टाईप्स ऑफ कॅन्सर्स. काही प्रकारचे कॅन्सर नियंत्रणात ठेवण्यासाठी डाएट कंट्रोलिंग महत्त्वाचं आहे. फिजिकल एक्झरसाइज अलॉंग विथ द मॉडर्न ट्रीटमेंट इज मोर बेनिफिशियल टू क्युअर कॅन्सर. फिजिकल एक्झरसाइज अलॉंग विथ मॉडर्न ट्रीटमेंट, आधुनिक उपचारांबरोबरच फिजिकल एक्झरसाइजसुद्धा तेवढाच गरजेचा आहे. शारीरिक व्यायाम हा सुद्धा तेवढाच गरजेचा आहे टू क्युअर द कॅन्सर बरा करण्यासाठी. आधुनिक उपचार तर पाहिजेतच, पण शारीरिक व्यायामसुद्धा उपयुक्त ठरतो. युवराज सिंगसारखे आपण अनेक जण बघितले की आज पुन्हा त्यांच्या त्या करिअरमध्ये ते चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झाले. म्हणजे एवढ्या मोठ्या आजारातून निघूनसुद्धा पुन्हा सक्षम झालेली लोक आपण आज भरपूर पाहतो. पण त्यासाठी योग्य ते ट्रीटमेंट, योग्य तो फिजिकल एक्झरसाइज आणि माइंडली प्रिपेअर असणं गरजेचं आहे, की ज्यामुळे आपण अशा आजारांवरती मात करू शकतो. अवॉइड ॲडिक्शन्स लाईक टोबॅको च्युईंग, स्मोकिंग एक्सेट्रा. तंबाखू खाणं किंवा धूम्रपान ही जर व्यसनं टाळली तर काही प्रमाणात आपण कॅन्सरला सुद्धा टाळू शकतो. आणि म्हणून कोणत्याही व्यसनांच्या आहारी जाऊ नये. डायबेटीस. द हार्मोन इन्शुलिन प्रोड्युस्ड इन पॅनक्रियास कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. मधुमेह हा जो आजार आहे, आपण हल्ली खूप व्यक्तींमध्ये हा आजार आपल्याला आढळतो. मग कशामुळे होतो खरं तर हा आजार? तर आपल्या रक्तामध्ये जर साखर वाढली तर आपल्या ज्या स्वादुपिंड असते त्यामधील पेशींना त्याची जाणीव होते आणि मग स्वादुपिंडामध्ये असणाऱ्या पेशी इन्शुलिनची निर्मिती करतात. इन्शुलिन काय आहे तर इन्शुलिन हे एक प्रकारचं संप्रेरक आहे, की जे संप्रेरक रक्तामध्ये वाढलेली जी साखर आहे त्याचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर होण्यास यकृताला मदत करते किंवा यकृताला उत्तेजित करते, की ज्यामुळे यकृत वाढीव शुगर जी आहे शरीरामधली त्याचं कन्व्हर्जन, रक्तामधली वाढलेली जी साखर आहे त्याचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये करते. आणि त्यासाठी इन्सुलिन हे संप्रेरक यकृताला उत्तेजित करते. मग सगळ्यात पहिलं संप्रेरक म्हणजे काय? आपण इथं म्हटलंय की हार्मोन म्हणजे संप्रेरक. मग संप्रेरक म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये संप्रेरक सुद्धा एक प्रकारचं कंट्रोल ठेवण्याचं काम करतात. कोऑर्डिनेशन आणि कंट्रोलचं काम
आपल्या शरीरामध्ये ह्या हार्मोन्स म्हणजे संप्रेरक ठेवत असतात. त्याला आपण केमिकल कंट्रोल म्हणतो. ह्या हार्मोन्स जे आहेत त्या हार्मोन्स वेगवेगळ्या एंडोक्राइन ग्लँड्समध्ये तयार होत असतात आणि तयार झालेले हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन ठेवतात. If insulin is secreted in low quantity, glucose level cannot be controlled. This disorder is called as a diabetes. Insulin is secreted in low quantity. Insulin अगदी कमी प्रमाणात तयार होते. ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल्ड. आणि इन्शुलिन कमी प्रमाणात तयार झाल्यामुळे ग्लुकोज लेवल कॅन नॉट बी कंट्रोल्ड. ग्लुकोज लेवल जी आहे आपल्या शरीरामधली ती नियंत्रणामध्ये राहत नाही आणि त्यातून डायबिटीस होतो. म्हणजे ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये ग्लुकोजचं सिक्रेशन कमी प्रमाणात होते त्या व्यक्तींना मग हा डायबिटीस हा आजार होतो. याला अनेक कारणं आहेत आणि त्याची काही लक्षणं सुद्धा आहेत की जे आता आपण पाहणार आहोत. बघा, सिम्पटम्स विच कॅनॉट बी इग्नोर्ड. इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे. सिम्पटम्स विच कॅनॉट बी इग्नोर्ड. सिम्पटम्स म्हणजे अशी लक्षणं की ज्या लक्षणांकडे इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करू नकात. फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट. रात्रीच्या वेळी फ्रिक्वेंट वारंवार युरिनेशन होणे म्हणजे वारंवार युरिनेशन होणे किंवा मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे. इन्क्रीज्ड ओबेसिटी ऑर वेट लॉस. ओबेसिटी लठ्ठपणा वाढणे किंवा वेट लॉस किंवा कमीपण होणे. म्हणजे डायबिटीसच्या रुग्णांच्या बाबतीत दोन्ही सिच्युएशन घडू शकतात. काही वेळा खूप जास्त लठ्ठपणा वाढतो तर काही वेळा एकदमच वजन कमी होते. रिझन्स फॉर डायबिटीस. डायबिटीस होण्याची कारणं कोणकोणती आहेत तर हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. ओबेसिटी अतिलठ्ठपणा. लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज शारीरिक कष्टांचा अभाव, व्यायामाचा अभाव आणि मेंटल स्ट्रेस मानसिक ताण अशी काही कारणं आहेत की ज्या कारणांमुळे डायबिटीस होऊ शकतो. लठ्ठपणा असेल, अनुवंशिकता हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता म्हणजे काय तर आपल्या आधीच्या जनरेशनमध्ये जर कोणाला डायबिटीस असेल तर पुढच्या जनरेशनमध्ये तो होण्याची शक्यता खूप जास्ती असते. पुढच्या पिढीमध्ये डायबिटीस होण्याची शक्यता खूप जास्ती असते. अतिलठ्ठपणा असेल तर ते सुद्धा डायबिटीसचं एक महत्त्वाचं कारण आहे. शारीरिक कष्टाचा अभाव याचं कारण काय तर जेव्हा व्यायाम किंवा शारीरिक कष्ट जास्त असतात त्यावेळी आपल्याकडची जी एनर्जी आहे, ऊर्जा जी आहे ती वापरली जाते. पण जर असा अभाव असेल तर त्याचा परिणाम डायबिटीस होऊ शकतो. मेंटल स्ट्रेस मानसिक ताण सतत ताणतणावामध्ये जर राहत असेल तर त्यामुळे सुद्धा डायबिटीस होण्याची शक्यता असते. इंडिया हॅज द लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटीस पेशंट्स इन द वर्ल्ड. इंडियामध्ये सगळ्यात जास्त डायबिटीसचे पेशंट आहेत. जगामध्ये जेवढे डायबिटीसचे रुग्ण आहेत त्यापैकी सर्वात जास्त रुग्ण भारतामध्ये आहेत. आत्ता सध्याच्या सिच्युएशनला ॲट प्रेझेंट ॲप्रॉक्सिमेटली 7 करोड डायबिटीस पेशंट्स आर प्रेझेंट इन द कंट्री. आत्ताच्या सिच्युएशनमध्ये जवळजवळ सुमारे 7 करोडपेक्षा सुद्धा जास्त रुग्ण डायबिटीसचे पेशंट आपल्या भारतामध्ये आहेत. खरं तर आत्तासुद्धा आपण बघतो बघा की कोरोनामुळे जे पेशंट दगावत आहेत त्यांना असं डायबिटीस किंवा हार्ट डिसीज असे जर आजार असतील तर ते पेशंट दगावण्याची शक्यता कोरोना रुग्णांमधील जास्त आहे. याचं कारण काय तर आपल्या शरीरामधली जी काही एनर्जी असेल किंवा आपली इम्युनिटी पॉवर जी आहे ती सुद्धा काही प्रमाणात ऑर्गन्स आपले व्यवस्थित काम करत नाहीत. ज्या रुग्णांना असे आजार असतील त्यांचे ऑर्गन्स प्रॉपर काम करू शकत नाहीत आणि मग या सगळ्याचा परिणाम त्या रुग्णांमध्ये मृत्यूचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे.